बघा, नी रिप्लेसमेंट आपण त्यांना सल्ला देतो की जेव्हा आपल्याला गुडघ्याची हालचाल कमी झालेली आहे, ज्या आजी आजोबांचं वय साधारण 50, ज्या 60च्या नंतरचे आहेत आणि ज्यांना 1 किलोमीटर पण चालता येत नाहीये, किंवा एक्सरे वरती आपल्याला दिसतं की जिथं ग्रेड 4 म्हणजे केल्क्रेन लॉरेन्स क्लासिफिकेशन आहे, हे रेडिओलॉजिकल आपण क्लासिफिकेशन बघत असतो. तर त्याच्यामध्ये स्टेज 4 जेव्हा आलेली असते, जेव्हा पूर्ण हाडाची झीज झालेली असते आणि हाडावरती हाड घासत ज्यावेळेस असतं, ज्यावेळेस ही गॅप कमी झालेली असते, त्यावेळेस आपण सल्ला देतो. जेव्हा तुमचं चालणं फिरणं बऱ्यापैकी हॅम्पर झालेलं आहे, तुम्हाला चालताना फिरताना उठताना बसताना प्रचंड वेदना होत आहेत आणि फक्त तुमचं चालणं हे बाथरूम पर्यंतच किंवा घरातल्या घरातच लिमिटेड झालेलं आहे, त्यावेळेस आपण नी रिप्लेसमेंटचा सल्ला देतो. नी रिप्लेसमेंट ही स्वेच्छेनं करायचं ऑपरेशन आहे मॅडम. ह्याच्यासाठी कोणी जबरदस्ती करू शकत नाही. हे पेशंटनं स्वतःसाठी ठरवावं की माझी हालचाल किती कमी झालेली आहे आणि मला काय अचीव्ह करायचं. सो हे स्वेच्छेनं करायचं ऑपरेशन आहे. आपली मोबिलिटी इम्प्रूव्ह करायचं हे ऑपरेशन आहे. सो हे टाळता येतं का? डेफिनेटली. आपण 2026 मध्ये आहोत. सो हे बऱ्यापैकी काही प्रमाणामध्ये टाळता येऊ शकतं. पण जसं मी म्हणालो आधी की आपल्याला एज रिलेटेड डिजनरेशन जे आहे ते आपल्याला, त्याला रिव्हर्सचा गिअर नसतो. जे आपलं वय एक होत आलेलं आहे त्याला रिव्हर्सचा गिअर नाही. सो जसे आपले केस पांढरे होतात तसंच आपली हाडही ठिसूळ व्हायला लागलेत, हाडाचे सांधे जे आहेत ते पण ठिसूळ व्हायला लागले. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं होतं की त्यातली गॅप कमी झालेली आहे, त्याच वेळेस आपण तो सर्जरीचा ऑप्शन विचारात घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त म्हणालात तर तुम्ही मांडीचे काही स्नायू जर बळकट केले आणि तुमचं मोबिलिटी चांगली ठेवली तर हे बऱ्यापैकी पुढे ढकलता येऊ शकतं. एक्झॅक्ट प्रिसाइज एज असं काहीच नसतं. म्हणजे काही जणांना आर्थरायटिस हा लवकर होतो, काही जणांना 70-80 पर्यंतही होत नाही. सो ज्या लोकांना डिफॉर्मिटी किती आहे त्यावरून आपण हा सल्ला देतो. हे टाळता येऊ शकतं का? टाळता तर डेफिनेटली येईल. काही फक्त तुम्हाला फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस डेली करणं गरजेचं असतं. फिजिओथेरपीचा ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठा रोल येतो. तर मांडीचे पुढचे स्नायू जेव्हा बळकट करतात तेव्हा तुमचं दुखणंही कमी होतं आणि ऑपरेशनही आपण पुढं ढकलू शकतो. सर्जरी आवश्यक ही त्याच लोकांसाठी आहे ज्यांना डेली त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करता येत नाही. फक्त घरातल्या घरातच थोडीफार हालचाल आहे, प्रचंड जास्त वेदना होत आहेत किंवा पायाला बाक आलाय, गुडघ्याला बाक आलेला आहे आणि त्यांना काठीशिवाय किंवा आधाराशिवाय चालता येत नाही. 1 किलोमीटर पण चालता येत नाहीये ज्यांना नॉर्मल, अशांना फक्त सर्जरीचा सल्ला आपण देतो. सर्जरीमध्ये बेसिकली आपण 9 मिलीमीटरचं बोन असतं. सो आपण हे जे वॉर्नआउट भाग आहे, म्हणजे गुडघा हा मांडीचं हाड, नडगीचं हाड आणि वाटी असा बनलेला असतो. तर जेव्हा तुम्हाला मांडीचं हाड आणि नडगीचं हाड हे एकमेकांवरती घासतं, यातलं अंतर कमी होतं. मला मांडीचं हाड आणि नडगीचं हाड हे एकमेकांवरती घासतं, यातलं अंतर कमी होतं आणि हाडावरती हाड रब व्हायला लागतं, किंवा वाटीचं हाड आणि मांडीचं हाड यातला जो जॉईंट आहे तो एकमेकावरती घासायला लागतो आणि तो वेदना देतो. तेव्हा आपण हे 9 मिलीमीटरचं जे बोन असतं ते आपण कट करतो आणि त्याला मेटल आणि हायली क्रॉसलिंक पॉलिथिलिनचा पार्ट, हे जे आहे हे 9 मिलीमीटरचे कट्स घेतलेले असतात. अं, हा भाग मांडीच्या हाडावरती जातो आणि एक भाग आहे तो नडगीच्या हाडाच्या आत जातो आणि या लिगामेंट बॅलन्सिंगसाठी मधला हा हायली क्रॉसलिंक पॉलिथिलिनचा पार्ट असतो. आता आपण 2026 मध्ये बऱ्यापैकी जिथे रोबोटिक असिस्टेड सर्जरी केली जाते, साधारण 30%, 20 ते 30% काम सर्जनचं हे रोबो करतो. आपल्याकडे फुल्ली ऑटोमेटेड रोबोनं सगळ्या सर्जरीज होत नाहीत. रोबोटिक्स हे असिस्टेड सर्जरी, सर्जनला असिस्ट करण्यासाठी म्हणून रोबो असतो. 3D इमेजिंग आधीच तुमचं सिटी स्कॅन, काही रोबोटिक सिस्टीम्स मध्ये तुमचा सिटी स्कॅन केला जातो आणि त्याच्यामधून किती आपल्याला बोन कट घेता येतील, इम्प्लांट सायझेस काय असतील, त्याचं अॅक्युरेट आपल्याला काय प्रिसाइज त्याचा नंबर आहे तो आपल्याला सर्जरीच्या आधीच कळतो.
सो कमी रक्तस्राव, कमी बोन कट करून, कमी लिगामेंट स्नायू कट करून आपल्याला ते ऑपरेशन अत्याधुनिक पद्धतीनं करतात. द वेज टू प्रिव्हेंट द सर्जरी, किंवा आपण याला असं म्हणूयात की ऑपरेशन पुढे ढकलण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये जसं मी आधी म्हणालो की PRP इंजेक्शन्स असतात. सो तुमचंच रक्त घेऊन ते प्लेटलेट रिच प्लाझ्मा करून गुडघ्यामध्ये इंजेक्ट केलं जातं. ह्याचाच अजून एक आहे की ज्याच्यामध्ये स्टिरॉइडचं एक इंजेक्शन ऍड केलं जातं. लोकल स्टिरॉइड म्हणजे स्टिरॉइडचं इंजेक्शन गुडघ्याच्या आतमध्ये दिल्यानंतर तेही काही प्रमाणात अँटी इन्फ्लामेटरी काम करतं. आतमधली जी सूज आहे किंवा इन्फ्लमेशन झालेलं आहे ते कमी करायचं काम करतं. आणि साधारण हे 3 ते 6 महिन्यातून एकदा आपण इंजेक्शन देऊ शकतो. असं 3 वेळा देऊ शकतो. तिसरं इंजेक्शन म्हणजे हायलुरोनिक ऍसिडचं एक इंजेक्शन असतं. ते आपल्याला देता येऊ शकतं. हायलुरोनिक ऍसिड हे आपल्या शरीरामध्ये इथं वाटीच्या वरच्या भागामध्ये इथं एक सायनोवियल टिश्यू असतो. ते आपल्याला वंगड जे तयार करतं, ज्याला लोक सामान्य भाषेत आपण म्हणतो गुडघ्यामधलं पाणी. सो ते ते तयार करणारा जो टिश्यू असतो तो इथं असतो. सो तसंच आर्टिफिशियल कृत्रिमपणे बनवलेलं हायलोरोनिक ऍसिड जे आहे तेही आपण ह्याच्यामध्ये इंजेक्ट करू शकतो गुडघ्याच्या जॉईंटमध्ये. 6 मिलीमीटर जरी इंजेक्ट केलं तरी ती स्पेस जी आहे ती वाढते. म्हणजे जे हाडामधलं अंतर आहे ते वाढतं आणि थोडं फ्रिक्शनलेस मुवमेंट होण्यासाठी ते मदत करतं. एक जो मिथ सांगायचा राहिला तो म्हणजे की 70 पर्यंत मी ऑपरेशन टाळेन. असा एज क्रायटेरिया कुठल्याही सर्जरीला किंवा कुठल्याही डिसीज लेवलला नसतो. ज्यावेळेस आपल्याला चालणं फिरणं खूपच कमी होतंय त्यावेळेस आपण तो निर्णय घ्यायचा. बरेचदा काय होतं की आपण सर्जरी टाळायला सगळेच जण बघतात. कोणालाही सर्जरी, तेही स्वेच्छेनं सर्जरी करणं नको असतं. पण ह्याच नादात होतं काय की स्नायू जे आहेत ते कमकुवत व्हायला लागतात आणि जसे मांडीचे स्नायू कमकुवत होतील तसंच जितके जास्त तुम्ही ऑपरेशन पुढेही ढकलाल तेवढे स्नायू कमकुवत होतात आणि जेवढे स्नायू कमकुवत होतात तेवढेच ऑपरेशन नंतरचं जे रिहॅबिलिटेशन आहे ती प्रोसेस फार स्लो होऊन जाते. सो पेशंटनी स्वतःसाठी ठरवावं की माझं चालणं फिरणं किती प्रमाणात कमी झालेलं आहे आणि कधी मला सर्जरीची गरज आहे. नी रिप्लेसमेंट मॅडम 60 ज्या कंपनीज आहेत, शक्यतो आपण ज्या काही स्टँडर्ड कंपनीज वापरतो ऑपरेशनसाठी त्या कंपनीज 30 ते 35 वर्षापर्यंत त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी सांगतात. पण आम्ही शक्यतो 15 ते 20 वर्ष टिकायची गॅरंटी, इम्प्लांट कोणतंही तुम्ही स्टँडर्ड इम्पोर्टेड म्हणा किंवा इंडियन म्हणा, कुठलंही स्टँडर्ड इम्प्लांट चांगलं टिकायची गॅरंटी ही 15 ते 20 वर्ष टिकायची गॅरंटी ही 90 ते 95% असते. तर जर 60 वर्षाला जर ही सर्जरी करत असाल तर ती 80-90 पर्यंत जर पेशंटची वयोमर्यादा आहे तर त्या पेशंटसाठी निश्चितच वन टाइम सोल्युशन हे होतं. आणि हे याचसाठी की तुमची मोबिलिटी खूप जास्त चांगली येते, त्याच्यात तुमची हालचाल खूप वाढते. तुम्ही सेम डे सर्जरी झाल्या 6 तासानंतर तुम्हाला उभं केलं जातं, 1-2 पावलं चालवलं जातं आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पूर्ण भार देऊन नॉर्मल सारखे चालू शकता. लोकांनी सर्जरीच्या आधी पेशंट्सनी हा प्रश्न विचारला पाहिजे की खरंच सर्जरीची गरज आहे का? कारण आता मार्केटिंग इतक्या जोरदार प्रमाणात होतं की कधी कधी अनइंडिकेटेड सर्जरीज होत नाहीयेत ना. ज्या पेशंटला गरज आहे त्याच पेशंटला ती सर्जरी करणं आवश्यक आहे. सर्जरी ही कुठल्या पद्धतीने करतात, रोबोटिक पद्धतीने की कन्व्हेन्शनल पद्धतीने, दोन्ही मधला फरक काय आहे तो समजून घेणे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी चालवलं जाईल का, त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्याच्या नंतर तुमच्या ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, दैनंदिन गरजेच्या कामाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केव्हापासून करू शकता, घराच्या बाहेर केव्हा पडता येऊ शकतं. स्पोर्ट्स, आपण जे पेशंट स्पोर्ट्स खेळू इच्छितात ते स्पोर्ट्स पुन्हा रिजॉईन कधी करू शकतात, ह्या गोष्टी, किंवा त्यांचा फिजिओथेरपी किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल काय असेल या गोष्टी पेशंटनी विचारणं गरजेचं आहे ऑपरेशनच्या आधी, जे ऑपरेटिंग सर्जन आहेत त्यांनी.
लोकांना बऱ्यापैकी गैरसमज मोस्ट कॉमनली तरी जो मला जाणवला तो हा असतो की मी मोस्टली बेड रिडनच असेल किंवा कोणी ना कोणी सांगतं की माझ्या घरच्यांमध्ये तुझ्या घरच्यांपैकी किंवा नातेवाईकांपैकी किंवा शेजारच्या पाजारच्यांमध्ये कोणाचं तरी ऑपरेशन झालं नी रिप्लेसमेंटचं आणि त्याच्यानंतर ते झोपूनच होते. सो हे हे जे काही आहे की आपण झोपूनच राहणार आहोत आणि आपल्याला बेड रिडनच राहायला लागेल. तर तसा हा मिथ आहे. हे बेसिकली डोक्यातून लोकांनी काढणं गरजेचं आहे. आपण 2026 मध्ये टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी ऍडव्हान्स झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण सेम डे पेशंटला चालवू शकतो. सो हे जे काही मिथ आहे की मला बिलकुलच माझं चालणं फिरणंच रेस्ट्रिक्ट होऊन जाईल, तर असं काही होणार नाही. आणि दुसरं म्हणजे पेशंटचं असं असतं की मी मांडी घालून बसू शकेन का? भारतीय बैठकीत शौचालयाला जाऊ शकेन का? या काही गोष्टी त्यांच्यात काही मिथ असतात. आम्ही डेफिनेटली की भारतीय बैठकीत आम्ही खाली मांडी घालून बसायला किंवा भारतीय बैठकीत टॉयलेटला बसायला आम्ही अवॉइड करायला सांगतो पेशंटला. पण नक्कीच त्यांना जर मांडी घालून बसायचं असेल तर ते बेडवरती किंवा स्टूलवरती मांडी घालून डेफिनेटली बसू शकतात.